नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आणखी 2-2.5 महिन्याचा वेळ आहे, परंतु भाजपनं मिशन पदवीधर मतदारसंघ निवडणूक हाती घेतलेली आहे। आज प्रदेशाध्यक्षांचे दौरे आहे। या निवडणुकीचे प्रमुख सुधाकर कोळेजी आपल्या सोबत आहे। भाऊ, तयारी कशी आहे, कारण की तुम्ही मिशन मोडवर काम करताय? आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मला वर्षभरापासून या नोंदणीच्या संदर्भात सूचना दिल्या। आदरणीय नितीनजी गडकरी असेल, आदरणीय बावनकुळे साहेब असेल, या सर्वांच्या नेतृत्वात आणि आमचे सर्व 26 आमदारांच्या नेतृत्वात प्रत्येक विधानसभेत, प्रत्येक तालुक्यामध्ये आणि भारतीय जनता पार्टीचे 158 मंडळ आहे, त्या मंडळामध्ये जाऊन कार्यकर्त्यासोबत फिरून आणि आम्ही मोठ्या प्रमाणात नोंदणी केलेली आहे। सध्या कॉलेजेस, शाळा, महाविद्यालय या सर्व ठिकाणी जाऊन आम्ही भेटी घेतो आहे आणि तिथूनही प्रचंड प्रतिसाद आहे। मला सांगताना आनंद होतो आहे की मागच्या वर्षी जी नोंदणी झाली होती ती आज सर्व जिल्ह्यांनी आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून ॲटपार केलेली आहे। किती नोंदणी झाली? भाजपने किती केली? भाजपची नोंदणी आता जवळपास एकूण नोंदणी 2,06,000 पर्यंत झाली आहे 15 जुलैला। त्यात भाजपची नोंदणी 1,70,000 आहे। त्यांची नावं, मोबाईल नंबर सहित आमच्या जो याद्या आहे त्यामुळे आम्हाला स्पेसिफिक माहीत आहे की आम्ही कुठली नोंदणी केली आहे, ते 1,70,000 आहे। आज प्रदेशाध्यक्षांचा दौरा आहे, मिशन मोडवर काम करताय। म्हणजे नागपूर, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर सगळ्या ठिकाणी बैठका आहे। काय सांगणार आजच्या बैठका? माननीय प्रदेशाध्यक्ष महोदय रवीजी चव्हाण आज नागपूरला येत आहे। 6 जिल्ह्यांचा पदवीधर नोंदणीचा त्या आढावा घेणार आहे आणि ज्या जिल्ह्यात कुठे मागे असेल, काही कमतरता असेल त्याचासुद्धा ते आढावा घेतील। निश्चितच माननीय प्रदेशाध्यक्षांच्या या दौऱ्यामुळे अधिक या नोंदणीला जोर येईल आणि हे जी 2 महिने अजून आमच्या हाताशी आहे, 2-2.5 महिने, यामध्ये मोठ्या प्रमाणात अजून आज झाली तेवढीच नोंदणी होऊ शकते माननीय प्रदेशाध्यक्षाच्या दौऱ्यामुळे। गेल्या अनेक वर्ष जी जागा भाजपकडे होती ती गेल्या वेळेस काँग्रेसकडे गेली। आता काँग्रेसचा उमेदवार आमदार अभिजित वंजारीच असणे शक्यता आहे। कसा सामना मानता तुम्ही आणि अभिजित वंजारी? 2020 हा झालेला एक अपघात आहे। ही परंपरागत आमची सीट आहे। त्यानंतर आमचं नेटवर्क, आमचे कार्यकर्ता, ही खरं सांगतो माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार सर्व कार्यकर्त्यांनी बूथवर आम्ही हे निवडणूक घेऊन गेलो आहे। आमच्या बूथ प्रमुखांनी 2, 4, 5 अशी पदवीधरांची नोंदणी केली आहे। त्यामुळे आता आम्हाला या निवडणुकीत कुठेही अडचण नाही। पुढे कोण उमेदवार आहे याच्याशी आमचा काही संबंध नाही। मिशन मोडवर तयारी आहे। एकतर्फा आम्ही हे निवडणूक जिंकणार आहे। मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे आणि आदरणीय देवेंद्रजी असेल, नितीनजी असेल, बावनकुळे साहेब असेल, रवीजी चव्हाण साहेब असेल, हे मोठ्या प्रमाणात आता याच्यानंतर दौरेसुद्धा करणार आहे। त्यांनी मला शब्द दिलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।